Hello students, class 12 mathematics chapter चालू आपला पेअर ऑफ स्ट्रेट लाइन्स. आय होप लास्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये जो शेवटी कन्सेप्ट मॅप शिकवलेला आहे तो तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला येत असेल आणि स्वतःहून जरी तुम्ही सुरुवात केली की ax² + 2hxy + by² = 0 तर स्वतःला सुद्धा तो कन्सेप्ट मॅप मांडता यायला पाहिजे की खरोखर ते इक्वेशन रिप्रेझेंट करते की रिप्रेझेंट करत नाही पेअर ऑफ लाइन्सला रिप्रेझेंट करत असेल तर कंडिशन काय, मग पेअर ऑफ लाइन्सला रिप्रेझेंट करत असेल तर आपल्याला सेपरेट इक्वेशन्स काढता येते का. ठीक आहे. नेक्स्ट बघा एक्सरसाइज 4.1 पेज नंबर 119 मध्ये थर्ड प्रॉब्लेम फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाइन्स पासिंग थ्रू द ओरिजिन. सर्वात महत्त्वाचा वर्ड आहे परपेंडिक्युलर टू द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय फॉलोइंग इक्वेशन्स. आता बघा याच्यामध्ये फर्स्ट पण त्या एक्झाम्पलचं मिनिंग समजलं पाहिजे. 5x² - 8xy + 3y² = 0. ठीक आहे. हे काय आहे तर हे आहे होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. बरोबर आहे. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 आहे. आणि तो म्हणतो की नो डाउट परपेंडिक्युलर टू द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय फॉलोइंग इक्वेशन म्हणजे ऍक्च्युअली हे रिप्रेझेंट करते पेअर ऑफ लाइन्सला काय करते रिप्रेझेंट करते. हे या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. मग आता हे होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 आहे, पेअर ऑफ लाइनला रिप्रेझेंट करते तर नो डाउट टू लाइन्सला रिप्रेझेंट करते. टू लाइन्स असेल तर या दोन लाइनचे आपल्याला काय मिळतील स्लोप्स मिळतील m1 आणि m2. पण आपल्याला कंबाइंड इक्वेशन अशा लाइनचं काढायचं की ज्या ओरिजिन मधून पास होतात परंतु हे इक्वेशन ज्या दोन लाइनला रिप्रेझेंट करते त्याला त्या दुसऱ्या ज्या अदर टू लाइन्स आहेत त्या कशा आहे तर त्याला परपेंडिक्युलर आहे. कशा आहे तर परपेंडिक्युलर आहे. मग आता आपण सपोज हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन टू लाइनला रिप्रेझेंट करते त्याचे स्लोप्स आपण काढले. ठीक आहे. बाकीचे ज्या दोन लाईन आहेत ज्याचा आपल्याला कंबाइंड इक्वेशन काढायचं त्या लाईन याला परपेंडिक्युलर आहे. मग जर या दोन लाईनचे स्लोप काढले आणि ज्या दोन लाईनला परपेंडिक्युलर आहे त्याचे जर निगेटिव्ह रेसिप्रोकल जर आपण काढले तर आपल्याला ज्या रिक्वायर्ड लाईन्स आहेत त्याचा सुद्धा आपल्याला काय काढता येतो स्लोप काढता येतो. आणि ज्या रिक्वायर्ड लाईन्स आहेत त्याचा आपण एकदा स्लोप काढला की y = स्लोप * x. बरोबर. अशा प्रकारे आपल्याला काढते. आता बघा पहिले तर हे इक्वेशन याचे आपल्याला सेपरेट इक्वेशन काढता आला पाहिजे कारण की हे रिप्रेझेंट करते पेअर ऑफ लाइन्सला. मग सेपरेट इक्वेशन जर काढायचे असेल तर काय सांगितलं होतं ते a² - b² काय ते फॅक्टर पाळता येते का बघा. 3 आहे 5 आहे 3 × 5 म्हणजे 15 होते. येथे 15 ला आपण नो डाउट 5 × 3 -8 आणता येते का यस -5 - 3 -5 × -3 -8 -5 × -3 म्हणजे +15 म्हणजे दुसरा जो आपण चान्स म्हटला तरी फॅक्टराइज करून पहा त्याच्यात आपल्याला सेपरेट इक्वेशन इझिली काढता येते. ते a b वगैरे फाइंड करायची गरज नाही. मग आता या ठिकाणी 5x² ओके -5xy - 3xy बरोबर प्लस 3y² = 0. बरोबर. मग या ठिकाणी 5 कॉमन x कॉमन म्हणजे 5x कॉमन काढला आपण 5x कॉमन काढला तर या ठिकाणी राहिला x मायनस 5x कॉमन काढला काय राहिला y. बरोबर. या ठिकाणी 3 y कॉमन काढा आणि आपल्याला येथे जर x - y तर येथे ब्रॅकेट मध्ये x - y आणि इथे प्लस आहे म्हणजे एक काम करा 3y कॉमन काढताना हा जो 3y आहे 3y कॉमन काढताना मायनस काढा कॉमन -3y. बरोबर. मग -3y गेला तर काय राहिला x. बरोबर. -3y गेला तर राहिला इथे -y काय राहिला -y = 0. आता बघा x - y कॉमन निघते x - y आणि या ब्रॅकेट मध्ये 5x - 3y = 0. मग काय झालं x - y = 0 and 5x - 3y = 0 are separate equation of two lines. Separate equations of two lines. टू लाइन्स चे हे काय सेपरेट इक्वेशन झाले ज्यांना रिप्रेझेंट करण्याचं ज्यांना टोटली रिप्रेझेंट करण्याचं काम हे एक इक्वेशन करत होतं. हे इक्वेशन रिप्रेझेंट करते या दोन सेपरेट लाइन्सला.
दोन सेपरेट लाईनचे जर आपल्याला इक्वेशन माहिती तर आपल्याला दोन लाईनचे स्लोप लिहिता येते बघा स्लोप ऑफ लाईन ठीक आहे x मायनस वाय इज इक्वल टू 0 इज मायनस काय घेत असतो आपण मायनस कोएफिशियंट ऑफ x आठवत असेल तर बरोबर जे चार एकदम बेसिक आणि बेसिक लेक्चर घेतले होते स्ट्रेट लाईन्स त्याच्यामध्ये बरोबर मायनस कोएफिशियंट ऑफ x किती आहे 1 अपॉन कोएफिशियंट ऑफ 1 y किती आहे -1 मायनस मायनस कॅन्सल काय झाला असतो 1 आला काय आला 1 बरोबर असंच मग तुम्हाला स्लोप ऑफ लाईन x मायनस वाय इज इक्वल टू 0 चा काढला तर आपल्याला 5x मायनस 3y इज इक्वल टू 0 चा सुद्धा काढता येते काय आला पाहिजे मायनस कोएफिशियंट ऑफ x किती 5 कोएफिशियंट ऑफ y किती -3 -5 -3 मायनस कॅन्सल काय आला असतो 5/3 हे जे स्लोप आहे हे स्लोप कोणत्या लाईनचे आहे या दोन लाईनचे बरोबर ना हे रिप्रेझेंट करते ना पेअर ऑफ लाईन्सला रिप्रेझेंट करते पेअर ऑफ लाईन्सला आता समजून घ्या एक लाईन आहे ज्याचा स्लोप किती आहे 1 आहे एक लाईन आहे ज्याचा स्लोप किती आहे तर 1 आहे आणि एक दुसरी लाईन आहे ज्याचा स्लोप आपण काढलेला आहे किती तर 5/3 आहे ठीक आहे one line whose slope is 1 another line whose slope is 5/3 आणि या दोन लाईनला अशा दोन लाईन ज्याच्यापैकी एकाचा स्लोप 1 आहे आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप 5/3 आहे या दोघांना कंबाइनली रिप्रेझेंट करण्याचं काम हे करते पण आपल्याला बघा कंबाइंड इक्वेशन काढायचं आहे ना दुसरा कोणत्या तरी दोन लाईन की ज्या दोन लाईन परपेंडिक्युलर आहे या दोन लाईनला समजून घ्या आता आपल्याला या दोन लाईनचा स्लोप माहिती आहे तर ज्या दोन लाईनला परपेंडिक्युलर आहे त्याचा आपल्याला स्लोप लिहिता येतं मग बघा या ठिकाणी स्लोप ऑफ लाईन्स ठीक आहे तर स्लोप ऑफ एक लाईन घेऊ आपण स्लोप ऑफ लाईन परपेंडिक्युलर टू x मायनस y इज इक्वल टू 0 इज काय लिहा जर आता x मायनस y या लाईनचा जो स्लोप आहे तो स्लोप जर 1 असेल तर मग अशी लाईन स्लोप ऑफ लाईन जे की परपेंडिक्युलर टू याला आहे तर तुम्हाला निगेटिव्ह रेसिप्रोकल 1 चा निगेटिव्ह रेसिप्रोकल याला पाहिजे -1 ठीक आहे मग स्लोप ऑफ लाईन परपेंडिक्युलर टू दुसरी इक्वेशन निघाला आपलं 5x मायनस 3y इज इक्वल टू 0 5x मायनस 3y इज इक्वल टू 0 इज मला सांगा 5x मायनस 3y इज इक्वल टू 0 या लाईनचा स्लोप किती आहे 5/3 दुसरी एक लाईन आहे जे याला परपेंडिक्युलर आहे तर याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल करा 5/3 ला काय लिहा 3/5 लिहा आणि हा जर प्लस आहे तर याला काय घ्या मायनस घ्या -3/5 हे जे आहे ना हे आहे आपल्यासाठी रिक्वायर्ड स्लोप समजून घ्या बेटा काय आहे तर ऍक्च्युअल मध्ये आपण जर सपोज दोन लाईन काढल्या एकाचा स्लोप 1 आहे सपोज ही लाईन झाली की ज्याचा स्लोप 1 आहे किंवा ही लाईन झाली x मायनस वाय इज इक्वल टू 0 दुसऱ्या लाईनचा स्लोप किती आहे 5/3 आहे दुसरी लाईन ही झाली सपोज अशा प्रकारे ठीक आहे आणि ही जी लाईन आहे दुसरी त्याचं इक्वेशन समजा 5x मायनस 3y इज इक्वल टू 0 ओके या दोन लाईन ज्या ओरिजिन मधून पास होतात त्यांना रिप्रेझेंट करण्याचं हे काम करत आहेत आपल्याला दुसऱ्या दोन लाईन पाहिजे की ज्या या दोन लाईनला परपेंडिक्युलर आहे सपोज आता ही जी लाईन आहे ही लाईन या लाईनला ही लाईन परपेंडिक्युलर आहे अशी चला ही लाईन याला आपण एक मिनिट दुसरा पेन यूज करतो मी ही जी एक लाईन आहे ही लाईन याला परपेंडिक्युलर आहे या लाईनला ठीक आहे आणि दुसरी एक लाईन घेतो की जे सपोज या लाईनला परपेंडिक्युलर आहे बरोबर आहे या लाईनला परपेंडिक्युलर आहे दुसरी एक लाईन घेतली की मी जे की या लाईनला सुद्धा काय आहे तर परपेंडिक्युलर आहे बरोबर आहे तर ही सपोज दुसरी एक लाईन झाली की या लाईनला परपेंडिक्युलर आहे बरोबर या ठिकाणी मग आता तुम्हाला या लाईनचा स्लोप माहित असेल या लाईनचा स्लोप किती आला 1 मग हे लाईन याला परपेंडिक्युलर आहे तर याचा स्लोप झाला निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे -1 दुसरी एक लाईन आहे याचा स्लोप तुम्हाला माहित आहे किती आहे 5/3 आहे बरोबर आहे याला ही परपेंडिक्युलर आहे तर याचा स्लोप झाला मग -3/5 आणि आपल्याला कंबाईन इक्वेशन काढायचं आहे ह्या ज्या दोन परपेंडिक्युलर राहिल्या याचं कंबाईन इक्वेशन काढायचं आहे ठीक आहे आणि नो डाऊट फक्त एखाद्या मी दाखवताना ते रिप्रेझेंट केलं ह्या सुद्धा लाईन कशा आहे तर पासिंग थ्रू ओरिजिन आहे मग बघा आता पुढचं इक्वेशन ऑफ लाईन
इक्वेशन ऑफ लाइन passing through origin and having slope -1, having slope -1 is y is equal to mx. m म्हणजे किती -1 into x, बरोबर. y is equal to -x, x माइनस काय तिकडे घेऊन x plus y is equal to 0, x plus y is equal to 0 एक्झाम. ठीक आहे. चला हे झालं एक. त्यानंतर इक्वेशन ऑफ लाईन असंच तुम्हाला कळावं लागेल. इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन अँड हेविंग स्लोप किती -3/5 इज किती y is equal to mx. m म्हणजे किती -3/5 into x, बरोबर. याला सॉल्व करते ह्या स्टेप तुम्ही एका खाली एक मी समोर लिहितो. हा 5 याला मल्टिप्लिकेशन मध्ये 5y, हा -3x आला तर +3x, 3x plus 5y is equal to 0. 3x plus 5y is equal to 0. बरं, मला पाहिजे आता ह्या दोन लाईन ज्या परपेंडिक्युलर त्याचे स्लोप त्याचे इक्वेशन काढले आपण. आपल्याला पाहिजे कंबाईन पाहिजे तर uv is equal to 0. मग कंबाईन इक्वेशन काढताना एक लास्ट स्टेप तुम्हाला लिहायची आहे. लास्ट स्टेप साठी तुम्ही एक काम करा. ठीक आहे, या ठिकाणी uv is equal to 0. so last step combined equation of two lines is equal to x plus y in bracket 3x plus 5y. uv is equal to 0. मल्टिप्लिकेशन x into 3x म्हणजे काय आला पाहिजे 3x स्क्वेअर, बरोबर. 5xy plus 3xy म्हणजे काय आला पाहिजे 8xy आणि इथे आला पाहिजे 5y स्क्वेअर is equal to 0. हे आपलं फायनल आन्सर आहे. 3x स्क्वेअर plus 8xy plus 5y स्क्वेअर is equal to 0. करून पाहते थोडंसं. जर असं आलं तर असं काय झालेलं आहे 5-3 इंटरचेंज झाले आणि जो -8xy तो +8xy झाला. म्हणजे पुढे चालून सुद्धा जर आपल्याला असं जर मिळालं की नाही चला x2 y2 चे जे कोएफिशिएंट आहे ते इंटरचेंज होतात आणि x2 xy चा जो कोएफिशिएंट आहे त्याचं फक्त साइन चेंज होतं. असं जर मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपल्याला एखाद्या वेळेस आला किंवा आपल्याला इंटरेस्ट मध्ये आला तर आपण डायरेक्टली आपल्याला ते कट करता यायला पाहिजे की एवढं सर्व करायची गरज नाही. मेथड एकदा सांगून देतो. हे इक्वेशन होतं होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. दोन लाईनला रिप्रेझेंट करते. त्या दोन लाईनचे सेपरेट इक्वेशन काढले. सेपरेट इक्वेशन काढून त्या दोन लाईनचे स्लोप काढले. दुसऱ्या दोन लाईन आहे की ज्या या दोन लाईनला परपेंडिक्युलर आहे, ज्याचे आपल्याला स्लोप माहित आहे, तर त्या परपेंडिक्युलर लाईनचे स्लोप काढले निगेटिव्ह रेसिप्रोकल घेऊन, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मग y is equal to m1x आणि y is equal to m2x. y is equal to mx, y is equal to mx. दोन स्लोप, एक स्लोप हे रिक्वायर्ड लाईनचे स्लोप आहे, ज्या परपेंडिक्युलर लाईन्स आहे. आणि हे जे स्लोप आहे हे कोणत्या दोन लाईनचे स्लोप आहे, त्या दोन लाईनला रिप्रेझेंट करण्याचं काम हे इक्वेशन करते. कोणतं 5x2 आणि आपला आन्सर आहे 3x2 + 8xy + 5y2 is equal to 0. असं सेकंड एक्झाम्पल आहे. पुन्हा एक होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 आहे. 2 लाईन्सला रिप्रेझेंट करते. त्याचे जर तुम्ही सेपरेट इक्वेशन काढू शकले तर त्याचे तुम्हाला स्लोप्स मिळतात. त्याचे स्लोप मिळाले की मग तुम्हाला परपेंडिक्युलर लाईनचे सुद्धा स्लोप मिळतात आणि परपेंडिक्युलर लाईनचे स्लोप मिळाले की तुम्हाला त्या दोन लाईनचं पुन्हा सेपरेट इक्वेशन लिहिता येते आणि त्याला पुन्हा कंबाईन करता येते, बरोबर आहे. सर्वात पहिले हा 3 आणि 5. 3 × 5 म्हणजे काय 50. फॅक्टराइज करता येते का 5 × 3. येथे समजा हा +2 आहे, याला जर आपण सपोज +5 आणि -3. 5 × -3 म्हणजे -50, बरोबर आहे ना. -15 चे फॅक्टर +5 -3 म्हणजे +2 येऊन जाते आणि +5 × -3 म्हणजे -15. तर हेच आपल्याला बाकी काही करायची जास्त गरज पडणार नाही. आपण डायरेक्टली 5x2 + 5xy, बरोबर आहे, -3xy - 3y2 is equal to 0, बरोबर. असं हे जे आहे 5x2 + 2xy ओके आणि -3y2 is equal to 0 करता येईल ना एक्झाम्पल, बरोबर. काय होईल स्टेप सांगतो फक्त. सेपरेट इक्वेशन काढा.
बरोबर सेपरेट इक्वेशन का इथून कॉमन तुम्हाला 5x कॉमन काढता येते -3y कॉमन काढता येते बरोबर ते केल्यानंतर काय करावं लागेल सेपरेट इक्वेशन्स काढले की तुम्हाला स्लोप मिळेल काय मिळेल स्लोप आणि दुसऱ्या लाईनचा सुद्धा काय मिळेल स्लोप मिळेल मग हे जर स्लोप मिळाले तर तुम्हाला स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन्स स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स मिळेल कशा प्रकारे मिळेल याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे उलटा करायचं न्यूमरेटर डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये साइन चेंज करायचं मग असा जर स्लोप मिळाला तुम्हाला रिक्वायर्ड लाईनचे बरोबर या दोन स्लोप वरून या दोन परपेंडिक्युलर लाईनवरच्या आणि नंतर काय तर y m1x y m2x म्हणजे त्या दोन लाईनचे तुम्हाला पुन्हा इक्वेशन मिळाले मग कंबाईन पाहिजे तर uv 0 त्या दोघांना कंबाईन करताना m1 m2 ची व्हॅल्यू टाका x ची टर्म निगेटिव्ह असेल त्याला इकडे घेऊन पॉझिटिव्ह करा x ची टर्म जर इकडे पॉझिटिव्ह असेल तर y ची टर्म इकडे घेऊन ठीक आहे त्याला मायनस मध्ये घ्या अशा प्रकारे तुम्हाला कंबाईन इक्वेशन्स काढता यायला पाहिजे त्याचं सुद्धा त्यानंतर तुम्हाला थर्ड आहे xy + y2 = 0 थर्ड एक्झाम्पल xy + y2 = 0 ठीक आहे आता याच्यामध्ये तर असं आहे की डायरेक्टली जर तुम्ही y कॉमन काढला काय कॉमन काढला y तर काय यायला पाहिजे x + y = 0 बरोबर y काय काढला कॉमन तर x + y = 0 मग एक लाईन झाली y = 0 आणि दुसरी जी लाईन आहे दुसरी लाईन झाली x + y = 0 ह्याला दोन सेपरेट लाईन ज्यांना हे इक्वेशन रिप्रेझेंट करते कोणतं xy + y2 = 0 या दोन लाईनला कंबाईनली रिप्रेझेंट करते आता मला सांगा y = 0 म्हणजे हा झाला x ऍक्सिस हा झाला x ऍक्सिस बरोबर आहे ना y = 0 म्हणजे x ऍक्सिस निवडायला पाहिजे का व्हायला पाहिजे y = 0 x + y = 0 याचा तुम्हाला स्लोप काढते याचा आपल्याला काय करते स्लोप मायनस कोएफिशिएंट ऑफ x अपॉन कोएफिशिएंट ऑफ y = मायनस आणि या ठिकाणी जर तुम्ही जर घेतलं की मायनस कोएफिशिएंट ऑफ x तर 0 आहे बरोबर आहे आणि x ऍक्सिसचा जो स्लोप आहे नो डाउट x ऍक्सिसचा स्लोप किती असतो 0 असतो मग आता x ऍक्सिस y = 0 म्हणजे x ऍक्सिस आणि x ऍक्सिस म्हणजे काय हॉरिझॉन्टल लाईन आहे ज्याचा स्लोप x ऍक्सिसचा जो स्लोप असेल हा स्लोप काय असायला पाहिजे 0 याचा स्लोप काय झाला 0 झाला बरोबर याचा स्लोप काय झाला -1 झाला याचा स्लोप काय झाला -1 झाला ठीक आहे आपण दोन लाईनचे स्लोप काढले पण दुसऱ्या दोन लाईन आहेत ज्याची या दोन लाईनला परपेंडिक्युलर आहे परपेंडिक्युलर मग स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाईन मला सांगा x ऍक्सिसला परपेंडिक्युलर काय असेल y ऍक्सिस असेल म्हणजे ऍक्च्युअली स्लोप ऑफ y ऍक्सिस पाहिजे आणि y ऍक्सिसचा स्लोप हा अनडिफाईन असतो बरोबर मग आपण जर पाहिलं की याचा स्लोप शेवटी काय तुम्ही 0 चा रेसिप्रोकल घेतला तर 0 डिनॉमिनेटर मध्ये जाईल स्लोप डज नॉट एक्झिस्ट बरोबर स्लोप डज नॉट एक्झिस्ट इथे स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाईन परपेंडिक्युलर टू x ऍक्सिस डज नॉट एक्झिस्ट m1 डज नॉट एक्झिस्ट आणि लाईन सरळ असे होऊ शकते की लाईन परपेंडिक्युलर टू x ऍक्सिस काय असायला पाहिजे तर नो डाउट लाईन परपेंडिक्युलर टू x ऍक्सिस इज y ऍक्सिस आणि y ऍक्सिसचे इक्वेशन काय असायला पाहिजे सांगा बरं y ऍक्सिसचे इक्वेशन काय असायला पाहिजे x = 0 बरोबर आहे ना y ऍक्सिसचे इक्वेशन कोणतेही पॉइंट घ्या y ऍक्सिस वरचा त्याचा x कोऑर्डिनेट 0 असतो x = 0 त्यानंतर दुसरी लाईन होती x + y = 0 काढले स्लोप काढला मग स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाईन इज याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल -1 1/1 चा रेसिप्रोकल म्हणजे काय 1 असेल हा निगेटिव्ह आहे हा पॉझिटिव्ह म्हणजे +1 मग काय इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन and having slope 1 is y = mx बरोबर म्हणजे काय x पॉझिटिव्ह हा y तिकडे x - y = 0 x - y = 0 बघा हे झालं परपेंडिक्युलर लाईनचे इक्वेशन एक हे झालं परपेंडिक्युलर लाईनचे इक्वेशन 2 काय केलं x + y xy + y2 = 0 याच्यावरून दोन सेपरेट इक्वेशन काय मग आता y = 0 म्हणजे x ऍक्सिस आहे ना तर या y = 0 म्हणजे x ऍक्सिस तर याला परपेंडिक्युलर लाईन काय असेल x ऍक्सिसला परपेंडिक्युलर लाईन काय असेल y ऍक्सिस असेल बरोबर आणि y ऍक्सिसचे इक्वेशन काय झालं x = 0 याने रिप्रेझेंट करणारी दुसरी लाईन कोणती x + y = 0 याचा स्लोप काय झाला -1
आपली लाईन कशी आहे, याला परपेंडिक्युलर आहे, परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप झाला 1. मग परपेंडिक्युलर लाईनचं इक्वेशन काय झालं, y इक्वल टू mx. ठीक आहे, इकडे तर तुम्ही y इक्वल टू mx m तो डज नॉट एक्झिस्ट होतं, ते आपल्याला समजलं पाहिजे. आणि आता पाहिजे तुम्हाला कंबाईन इक्वेशन. कंबाईन इक्वेशन काय आला पाहिजे, याचं आणि याचं uv इज इक्वल टू 0. सो x इन ब्रॅकेट x मायनस y इज इक्वल टू 0, दॅट इज x स्क्वेअर मायनस xy, x स्क्वेअर मायनस xy इज इक्वल टू 0. हे झालं फायनल आन्सर. x स्क्वेअर मायनस xy इज इक्वल टू 0. फोर्थ एग्जाम्पल है 3x स्क्वेअर मायनस 4xy इज इक्वल टू 0. होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 आहे, दोन लाईनला रिप्रेझेंट करते. मग दोन सेपरेट लाईन कोणते असेल ते बघून घेऊ आपण. तर या ठिकाणी कॉमन काढला x, तर या ठिकाणी जायला पाहिजे 3x मायनस 4y इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू 0 अँड 3x मायनस 4y इज इक्वल टू 0. नो डाऊट या दोन लाईनला काय करते, रिप्रेझेंट करते. कोणते इक्वेशन, हे इक्वेशन. बरोबर आहे, या इक्वेशन मधून ह्या दोन लाईन मिळाल्या. ठीक आहे, याचा स्लोप मला सांगा x इज इक्वल टू 0 म्हणजे काय, y ऍक्सिस झाला. तर स्लोप ऑफ दिस डज नॉट एक्झिस्ट. ठीक आहे, स्लोप डज नॉट एक्झिस्ट, स्लोप डज नॉट एक्झिस्ट, कारण की नॉट डिफाईन. x इज इक्वल टू 0 म्हणजे काय असते, y ऍक्सिस असते. y ऍक्सिस म्हणजे व्हर्टिकल लाईन आहे, याला अपवर्ड डाउनवर्ड नाहीच आहे, हा डायरेक्टली स्ट्रेट आहे. बरोबर, स्लोप डज नॉट एक्झिस्ट. याचा स्लोप काढू आपण. स्लोप ऑफ दिस लाईन, स्लोप ऑफ लाईन 3x मायनस 4y इज इक्वल टू 0 मायनस कोएफिशिएंट ऑफ x किती 3, कोएफिशिएंट ऑफ y किती -4, मायनस मायनस कॅन्सल, काय झाला स्लोप 3/4. चला, हे लाईन ज्या दोन लाईनला रिप्रेझेंट करते त्याच्यापैकी एका लाईनचा स्लोप एक्झिस्टच होत नाही आणि दुसऱ्या लाईनचा जो स्लोप आहे तो किती आहे, 3/4 आहे. रिक्वायर्ड लाईन्स कशा आहे, required lines are perpendicular to these two lines. Required lines are perpendicular to x is equal to 0 and 3x minus 4y is equal to 0. 3x minus 4y is equal to 0. मग मला सांगा x is equal to 0. x is equal to 0 म्हणजे काय आहे, मला सांगा. हा y ऍक्सिस आहे. हा जर y ऍक्सिस असेल तर आपल्याला एक लाईन अशी लागेल की याला परपेंडिक्युलर आहे. याला जर परपेंडिक्युलर आहे x इज इक्वल टू 0 ला, बरोबर आहे, तर मग नक्कीच तो आपल्यासाठी x इज इक्वल टू 0 म्हणजे y ऍक्सिस आहे. y ऍक्सिसला परपेंडिक्युलर काय असायला पाहिजे, x ऍक्सिस आणि x ऍक्सिसचं इक्वेशन व्हायला पाहिजे y इज इक्वल टू 0. काय व्हायला पाहिजे, y इज इक्वल टू 0. त्यानंतर आता बघा दुसरी एक लाईन याला परपेंडिक्युलर, याचा स्लोप तुम्हाला माहिती आहे किती आहे, 3/4. मग याला स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाईन, स्लोप ऑफ परपेंडिक्युलर लाईन काय असायला पाहिजे, 3/4चा रेसिप्रोकल 4/3 आणि मायनस, आणि मग तुम्ही लिहा y इज इक्वल टू इक्वेशन ऑफ लाईन y इज इक्वल टू mx. mx म्हणजे काय, मायनस 4/3 इंटू x. 3y झाला मायनस 4x. टर्म इकडे आली काय व्हायला पाहिजे, प्लस 4x इज इक्वल टू 0 झालं. आता बघा हे इक्वेशन आहे, दिस इज एन इक्वेशन ऑफ लाइन विच इज परपेंडिकुलर टू 3x minus 4y is equal to 0. This is an equation of line which is perpendicular to x is equal to 0. So combined equation must be u y in bracket 3y plus 4x is equal to 0. That is 3y square plus 4xy is equal to 0. 3y square plus 4xy is equal to 0. अशा प्रकारे तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व करावे लागतात. कंबाईन इक्वेशन दोन लाईनला रिप्रेझेंट करते, दोन लाईन काढा, सेपरेट इक्वेशन त्याचे स्लोप काढा, त्या दोन लाईनचे स्लोप निघाले. मग आपल्याला ह्या दोन लाईनला परपेंडिकुलर लाईनचा विचार करायचा आहे, तर याच्या स्लोपचे निगेटिव्ह रेसिप्रोकल घ्या, म्हणजे तुम्हाला त्या दोन परपेंडिकुलर लाईनचे स्लोप मिळतात आणि त्याचे एकदा स्लोप मिळाले की त्या दोन लाईनचे इक्वेशन मिळतात परपेंडिकुलर लाईनचे, आणि परपेंडिकुलर लाईनचे इक्वेशन मिळालं की त्याला कंबाईन करा u v इज इक्वल टू 0. येथे तुमचे हे प्रॉब्लेम काय होऊन जाते, सॉल्व्ह होऊन जाते. ठीक आहे. आय होप हा कन्सेप्ट सुद्धा तुम्हाला समजला असेल. बघा आता एक्सरसाइज मधलं 4 मधलं फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड के इफ द सम ऑफ द स्लोप्स रिप्रेझेंटेड बाय
x square plus kx1 minus 3y square is equal to 0 is twice their product. Twice their product. समजून घेतात. हे इक्वेशन दिलेलं आहे. होमोजेनियस इक्वेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे हे दोन लाईन्सला रिप्रेझेंट करते. याला जर कंपेअर केला आपण, कंपेअरिंग विथ ax square plus 2hxy plus by square is equal to 0 लिहायचं ते. त्यानंतर मग हेच a is equal to 1, 2h is equal to k. Okay. Hence h is equal to k by 2. H is equal to k by 2. Okay. b is equal to by square. b is equal to minus 3. b is equal to minus 3. a काढला, h काढला, b. The problem is talking about the sum of the slopes. Sum of the slopes. Sum of the slopes. m1 plus m2. वरती लिहा तुम्ही की m1 and m2 be the slope of two lines represented by this equation. m1 plus m2 is equal to minus 2h upon b. Minus 2h upon b is equal to minus 2h. h ची व्हॅल्यू किती आहे? k by 2. k by 2. खाली b. b ची व्हॅल्यू किती आहे? b ची व्हॅल्यू आहे minus 3. b ची व्हॅल्यू किती आहे? minus 3. आता बघा is equal to minus बरोबर 2 into k by 2 बरोबर. आणि खाली ऑलरेडी काय आहे? minus 3. हा काय आहे? खाली ऑलरेडी हा minus 3 आहे. हा 2 काय झाला? कॅन्सल झाला. मायनस मायनस सुद्धा कॅन्सल होऊन जाईल. बरोबर आहे ना. मायनस मायनस कॅन्सल इथेच करू शकलो असतो आपण. काय झालं? m1 plus m2 is k by 3. Right? m1 plus m2 is equal to k by 3. The problem is talking about sum of the slope and their product म्हणजे कोणाचा स्लोपचा प्रोडक्ट. Now product of slopes m1 into m2 is equal to a upon b. m1 into m2 is equal to a. a ची व्हॅल्यू किती आहे? 1. b ची व्हॅल्यू किती आहे? -3. तर m1 into m2 काय आपला -1/3. आता बघा पुढचं खूप महत्त्वाचं. याला मी नंबर 1 देतो समला आणि प्रोडक्टला नंबर 1. काय म्हणतो तो? सम ऑफ द स्लोप्स. बघा सम ऑफ द स्लोप्स. ठीक आहे. हे सोडून द्या सर्व पार्ट. डायरेक्ट वाचा. सम ऑफ द स्लोप इज इक्वल टू ट्वाइस देअर प्रोडक्ट. देअर प्रोडक्ट म्हणजे कोणाचा? स्लोपचा प्रोडक्ट. बरोबर. देअर प्रोडक्ट म्हणजे m1 into m2. सम ऑफ द स्लोप्स काढलेला आहे k by 3 is equal to twice into product of the slope काढलेला आहे 2 मध्ये. काय आहे ते? -1/3. बरं. हा 3 का डिव्हिजन मध्ये वरती गेला तर 3 कॅन्सल होऊन जाईल. 2 multiplied by -1. Hence k is equal to काय आला पाहिजे? -2. k is equal to 5 तेच होतं ना. 5 एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. काय केलं? दिलेल्या इक्वेशनला कंपेअर केलं. a काढला, h काढला, b काढला. सम ऑफ स्लोप m1 plus m2 is equal to -2h upon b. h ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू नंबर 1. प्रोडक्ट ऑफ स्लोप m1 into m2 upon b. मग सर्वात महत्त्वाचं माहिती आहे का? हे लिहिणं सर्वात महत्त्वाचं आहे. सम ऑफ द स्लोप्स इज इक्वल टू ट्वाइस देअर प्रोडक्ट. मग सम ऑफ द स्लोप म्हणजे काय? m1 plus m2. तुम्ही याला असे लिहू शकता. सम ऑफ द स्लोप हा वर्क करून m1 plus m2 इज ट्वाइस into m1 into m2. मग m1 plus m2 ची व्हॅल्यू टाकली k by 3 इज इक्वल टू m1 into m2 ची व्हॅल्यू टाकली किती? -1/3. बरोबर. आणि मग या ठिकाणी हा जर 3 बघा, हा जर k मी असाच ठेवतो. हा 2 into -1/3. हा 3 डिनॉमिनेटर मध्ये, तिकडे न्यूमरेटर मध्ये 3 कॅन्सल. 2 multiplied by -1. k is equal to -2. असे भरपूर सगळे एक्झाम्पल आपल्याला या चॅप्टर मध्ये सॉल्व्ह करायचे आहे.